सावित्री आत्या, काय बनवताय? नाश्ता बनवते सगळ्यांसाठी. म्हणजे नाश्त्यात काय बनवताय? नाश्त्यात दडपे पोहे बनवते. आत्या, आज आपण शिरा बनवूया. शिरा? साजिरे मॅडम, ते काय आहे ना, आमचा मेनू ठरलेला असतो ना. नाही, ते मी बनवते ना शिरा. तुम्ही कशाला? मग मी बनवते की. आत्या, ते आदित्यला शिरा आवडतो ना, त्याच्यामुळे मी बनवते ना. आदित्य बाबांना शिरा आवडतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? मला पारूनी सगळं सांगितलंय. ठीक आहे. बरं आत्या, तुम्ही मला सगळं सामान द्या. इलायची, साखर, रवा, मी लगेच तयारीला लागते. हा साजिरी मॅडम, आदित्य सरांना इलची घातलेला शिरा आवडत नाही. अगं पारू, तू कधी ट्राय केलायस का? कधीतरी शिऱ्यात इलायची घालून बघ, एकदम मस्त लागतो. आणि तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना, मी एकदम मस्त शिरा बनवते. बरं आत्या, तुम्ही मला सामान द्या सगळं. पारू 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 पारू, मला सांग, तू आज दिवसभर तर साजिरी सोबत होतीस का? पारू, तू इतकी डिटॅच कशी काय असू शकतेस ग? त्रास नाही होत का तुला? कसला त्रास प्रीतम सर? पारू, तुझं आणि दादाचं नातं किती अडचणींना सामोरं जाऊन इथपर्यंत पोहोचलंय माहिती आहे ना तुला? का आपण फक्त आईच्या होकाराची वाट बघतोय? आणि हे असं सगळं असताना तू त्या साजिरीला सगळं सांगणार आहेस का? हा, म्हणजे इतके दिवस तू दादाला जवळून बघितलंस, ओळखलंस, त्याच्या आवडीनिवडी तुला माहिती पडल्या, आणि आता तू ते सगळं साजिरीला सांगणार आहेस? म्हणजे इन शॉर्ट, तू वर्षभर अभ्यास केलास आणि आता डायरेक्ट तिला क्वेश्चन पेपर देणार आहेस, कळतंय ना तुला? अरे अगं, ह्या सगळ्यात ऍटलीस्ट दादाचा तरी विचार कर ग. त्याला जेव्हा कळलं ना की आईने त्याच्यासाठी एक नवीन मुलगी आणली आहे लग्नासाठी, तेव्हा तो किती हताश झाला होता. त्याला कसं कसं सावरलंय आम्ही. बघ पारू, या गोष्टीने आहे ना, तुमच्या दोघांचंही नुकसान होऊ शकतं. तू एक काम कर ना, आईने जे सांगितलं तसं वागू नकोस. तू तिला काहीतरी उलट सुलट शिकव, म्हणजे आईला ती आवडणारच नाही आणि ऑटोमॅटिक आपलं काम होऊन जाईल. प्रीतम सर, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी असलं काय बी करणार नाहीये. हन साजिरी मॅडम आपल्या घरी आलेल्या पाहुण्या आहेत, आणि आपण समद्यांनीच त्यांच्याबरोबर चांगलंच वागायला पाहिजे. आणि मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही प्रीतम सर. आपल्या घरची रीतच आहे आलेल्या पाहुण्यांची काळजी घेणं आणि त्यांना चांगलं वागवणं. मला असलं काय बी करायला जमणार नाही. पारू, अगं पारू, एकदा ऐक. भोई आहे रे पोरगी. हे जगाचे छक्के पंजे ना कळत नाही अजून हिला. आणि साजिरी प्रकरण ना दिसतं तेवढं सोपं नाहीये. काहीतरी करावं लागणार. हिला दादाच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार. चला, त्या सगळ्यांसाठी मस्त लंच बनवते. कुठून सुरुवात करू? भाजी, पाणी. हाय साजिरी. हाय प्रीतम. तू काही बनवतेस का? पारूने मला सगळं सांगितलंय कुणाला काय आवडतं, सो मी त्या पद्धतीने सगळ्यांसाठी लंच बनवते. पारूला सांगण्यात काही अर्थ नाही. आता मीच हिची चांगली जिरवतो. ये ना. पारूने सांगितलं का तुला हे सगळं बनवायला? हो.
तुला पारूने सांगितलं की नाही माहित नाही, पण ह्या घरात आम्ही सगळे जरा जास्त तिखट जेवण जेवतो. पण पारू तर म्हणाली सगळे मीडियम स्पायसी जेवतात आणि श्रीकांत सरांना तर अजिबात तिखट आवडत नाही. घ्या. आता मला सांग, पारूने जर तुला हे सगळं सांगितलं तर तिचं क्रेडिट कमी होईल ना. मग काय, आपण तू नको लक्ष देऊ. तू फक्त एवढं लक्षात ठेव की ह्या घरात आम्ही सगळे जास्त तिखट जेवण जेवतो आणि सर्वात जास्त तिखट तर बाबा खातात. हा, आणि त्यामुळे ना तुला ह्या घरात जर सगळ्यांचं मन जिंकायचं असेल ना, तर तू एकदम अशी झणझणीत रस्सा भाजी बनव. हा चालेल. थँक्यू प्रीतम, तू माझी खूप मोठी हेल्प केली आहे सर. तू बघ आता मी सगळ्यांसाठी कशी मस्त झणझणीत भाजी बनवते. ऑल द बेस्ट. थँक्यू. साजिरी, अजून काही सांगायचंय? नाही नाही, एवढंच की भाजी छान झणझणीतच झाली पाहिजे. हो. हा, आणि सर्वात जास्त तिखट कोण खातं? बाबा. करेक्ट.